कसा आठवडा काढला माझं मला माहिती आहे. त्याला विचारायचं बायको बिकू करता का? छे 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 छे. तिसरी गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोरं आहेत, तुम्हाला तर नवरदेव नाही म्हणा, कशा बायका मिळतील तुम्हाला? आता लोक म्हणते बा मुलीचा बाप लई चौकशी करतो. त्यांना 20 वर्ष सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यानं चौकशी का करू नये? लोकांची सध्या एक ओरड आहे, बा एवढी बारीक काल बा पोरगी द्यायची आहे त्याला. तो 16चा पोऱ्या क्वार्टर पितो, कोण बायको देईल तुला? आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या? काय लायकी आहे तुमची पोट भरायची? 22-22 वर्षाचे टोनके खूप बापाच्या घरात 2 टाईम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे माहिती, तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली काय? हा, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला. मग तिला 95% पोऱ्या नको का? इथं कोणाला 95 आहे? बोटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला. मला हलून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बरं. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळाटा? 48 टाके मार्क पडले नुसते बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे, दुसरे कोणच्या नाही लागायचं नाही. आता मामाच पांडुरंग आणि मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. मामाला असली तर ठीक, नाही तर मी आलं यायची. काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का? असं का आलं? माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. तिसरे वाक्य घडणार आहे. चौथं वाक्य काय घडणार आहे ऐका. सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठलेव, आता ते रसावतून द्यायला लागले. आता पिठलेव आले, सकाळी वल्लन संध्याकाळी कोरडं. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. तर ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. जो फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकर मध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 ते फीट झाले. मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहते, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला, परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला. कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही औषधं इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला, वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं
जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळे झाडं राहिली नाहीत आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खतं आहेत ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्यांच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचेच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. हा, आणि ह्या 5 कारणामुळे शेती त्वटते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणारी परत शेतीवर. तुम्ही आलात तर एक करा ना. काय साते सात आता बाजार. बाजारला आलात तर देव आपला करा. महिना म्हणलं तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुकी येतील, हरभरी येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबाड नाही बोला बरं का, सणासुदीचे दिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी.
तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना, नाही ना, लबाड नाही बोलायचं बघा. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? अय वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना. म्हणजे त्याची उलथावा तू ही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार कष्ट करायचे. तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे. नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती. ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयाने पोरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना. तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडं तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान प्रस्थान कवाय. आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात लांबलं काय ना बाई. जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको. आपल्या पुढं नीट करीन, गपचीप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरवती का? जिला सुन नाही ना एकही, ती तटला कळ्याच फोडून देते नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सून आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुण्या आले, ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनंच एवढी जी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून कायला करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3. जवळ काढलं चौथे काढतो 3 तास. मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नुसतं. माईकला लागू लागू होटच गेले नुसती. होट आतून लाल लाल जर झाली नुसती आदळून. 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय केलं?
नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याचा तोंडाचा वास आला ना क्वार्टरचा, त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाकायच्या, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कामवायची? काय काम व्हायचं? काम राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गाजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असं बायको